सन्माननीय सदस्य भास्कररावजी जाधव साहेबांनी मांडलेले तिन्ही मुद्दे. पहिला मुद्दा त्यांच्या स्वभावशैलीप्रमाणे एकदम बरोबर आहे. कोकण आणि भास्कररावजी जाधव साहेब म्हटले की लगेचच हे होते. विनंती आपल्याला आहे, कारण आपण ज्येष्ठ सदस्य आहात. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीची पॉलिसी व्हायला नव्हती. परंतु पेशंटची संख्या वाढल्यानंतर राज्य शासनाने हा निर्णय घेतलाय. आता निर्णय घेतलाय म्हटल्यानंतर याच्यामध्ये दुरुस्ती करणं, अजून नवीन मान्यता देणे हे शासनाच्या हातात आहे आणि ती गरजच आहे. त्यामुळे आपण जे सांगितलं त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक विचार करेल. कारण कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सुद्धा जी काय 3-4 जिल्ह्यांमध्ये जी काय एकूण सगळे पेशंटची संख्या असेल ती जर कमी करायची असेल, तर लेव्हल 2 मध्ये त्याचा समावेश करण्याबद्दल शासन निश्चितपणे सकारात्मक अशा पद्धतीचा निर्णय घेईल. दुसरा मुद्दा असा आहे, आपण ज्याचा आता उल्लेख केला, की पेशंट्स डायग्नोज व्हायलाच आपण 4 स्टेजला जातोय. खरं म्हणजे काल जे अभियान आम्ही घेतलं 4 फेब्रुवारीपासून आणि त्याच्यामध्ये अनेक पेशंट्स आपल्याला आढळले. बऱ्याच वेळा अज्ञान, अंधश्रद्धा आणि भीती या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांना खूप त्रास देत राहतात. आपण सगळ्यांनी सुद्धा या स्क्रीनिंगला जर सामोरे गेलं, तर या सगळ्या 4 स्टेजपेक्षा सुद्धा फर्स्ट स्टेजमध्ये सुद्धा खूप लोक बरे होतात. आपण सांगितलं की महिलांमध्येच होतंय. असं काही नाही, पुरुषांमध्ये सुद्धा आता आपण ज्यावेळेला बघतोय, त्यावेळेला ज्या वेळेला आपण स्क्रीनिंग करतोय, लोक घाबरतात स्क्रीनिंगला. लोकांना वाटतं उगाच कशाला जायचं. आम्ही ती कॅन्सर व्हॅन म्हणून आम्ही 8 ठिकाणी हे सुरू केल्या होत्या. नंतर आम्हाला असं करावं लागलं की त्याच्यावरचा शब्द बदलावा लागला कॅन्सर व्हॅन. कारण का तो पेशंट तपासायलाच येईना. रेग्युलर आरोग्याची तपासणी म्हणून घेतली की लोक आपोआप त्याच्यात यायला लागले आणि आम्ही तिची दुरुस्ती केली. माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जसं आपण आता इथं सभागृहात सांगितलं, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यावरती अवेअरनेस लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा केली पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींचं सगळ्यात मोठं सोल्युशन काय असेल, कॅन्सर बरा होतोय. फक्त प्रश्न काय की तो योग्य वेळी त्याच्यावरती आपण सगळ्यांनी उपचार केला पाहिजे. आणि त्याची पहिली जर त्याची सुरुवात काय असेल, तर स्क्रीनिंग. मला काय झालं याच्यापेक्षा सुद्धा काही नाही झालं, तरी सुद्धा स्क्रीनिंगकडे गेलो, तर 100% आपण त्या सगळ्या गोष्टींपासून वाचू शकतो. त्यामुळे त्याच्याबद्दल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं मागच्या वेळेला जे अभियान घेतलं तेच आता आम्ही पुढे घेतोय. सातत्यानं लोकांना या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस, त्याच्यातली भीती आम्ही काढून द्यायचा प्रयत्न करतोय. पण सगळ्यांनीच पुढाकार घेऊया आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्राची एक मिशन आपण सगळ्यांनी यशस्वी करूया. राजकुमार बडोले. राजकुमारजी बडोले साहेबांनी जे 3 मुद्दे मांडलेत, त्यातल्या पहिल्या मुद्द्याचं उत्तर याच्यापूर्वी सुद्धा मी दिलंय, की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या शुभ हस्ते एचपीव्ही व्हॅक्सिनचं जे काही एकूण काम करणार आहोत, ते पुढच्या काही दिवसांमध्येच आपण करू. खूप मोठी मोहीम देशातल्या सगळ्या नवीन पिढीतल्या मुलींसाठी आपण घेतोय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आपण कव्हर करतोय. त्यामुळे व्हॅक्सिनेशन 9 ते 14 वयोगटातल्या विशेषतः मुली ज्या आहेत त्यांच्यासाठीचं मोहीम. दुसरं असं आहे, की कॅन्सर व्हॅन्स आम्ही जे घेतले ते 8 घेतलेले आहेत. पण त्या 8 व्हॅन्सचा सुद्धा संख्या अपुरी पडते. पुढच्या टप्प्यामध्ये किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती जर घेतली आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या तपासण्या केल्या, तर सगळ्याला आपल्याला प्रिव्हेन्शन जे पाहिजे ते प्रिव्हेन्शन करण्यामध्ये आम्ही यशस्वी होणार आहे. या दोन्ही गोष्टी आम्ही करण्याबद्दल निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य शेखर निकम साहेबांनी 2 मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा, त्यांच्याकडे असणाऱ्या डेरवनच्या सेंटरला मान्यता द्यावी. आता हा विषय आज इतकासा माहिती नाही, पण आपण प्रस्ताव द्या. जर ते त्याचा उपयोग शासनाला आणि समाजाला होत असेल तर निश्चितपणे सकारात्मक आपण त्याच्यामध्ये जाऊ. आणि दुसरं आपण सांगितलं की कॅन्सर व्हॅनचं उद्घाटन केल्यानं ते दिसत नाहीत. खरं तर ते 8 आहेत आणि जिल्ह्यात आपल्या सगळ्या जिल्ह्या म्हणजे सगळ्या राज्यभरात त्या फिरायच्या आहेत. त्यामुळे संख्या कमी आहे. अजून त्याची संख्याही वाढवावी लागणार आणि आपण सगळ्यांनी त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करायला लागणार. आपण दोन्ही गोष्टी करू आणि त्या सगळ्या गोष्टीला प्रभावीपणे पुढे घेऊन जाऊ. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य दिलीप मामा लांडगे यांनी 3 प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न असा आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये सुद्धा हवेच्या प्रदूषणामुळे होत असणाऱ्या एकूण सगळ्या आजारांना, विशेषतः फुफ्फुसाचे जे आजार होतात त्याच्याबद्दल आपण काही उपाययोजना करणार आहोत. खरं तर राज्य शासनाच्या वतीनं किंवा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा नोव्हेंबर 2025ला याबद्दलचं एक स्पष्ट अशी एसओपी काढलेली आहे. या एसओपीच्या माध्यमातून इथं असणारं हवेचं प्रदूषण होऊ नये त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टींसाठीची नियमावली जाहीर केली आहे. मला असं वाटतं की या माध्यमातून मुंबई महानगरपालिका काम करते आणि आपण सगळ्यांनी सुद्धा त्याचा अवेअरनेस जर घेतला तर निश्चितपणाने या एकूणच हवेच्या प्रदूषणासाठी उपयोग होणार आहे आणि एकूणच आजारांवरती सुद्धा नियंत्रण येणार आहे. त्याच्यामध्ये रिअल टाइम मॉनिटरिंग आहे. त्याच्यानंतर बांधकाम करण्याच्या ठिकाणी सुद्धा तिथलं प्रदूषण होऊ नये म्हणून त्याच्याबद्दलची नियमावली आहे. रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी काय करावं याच्याबद्दलची विषय आहे. त्यानंतर जर काही दुरुस्ती किंवा चुका होत असतील तर अंमलबजावणी दंड करण्याबद्दल सुद्धा भरारी पथकं आणि इतर सगळ्या उपाययोजना मगाशी सुद्धा सन्मान्य सदस्यांनी सांगितलं तसं बेकरी आणि स्मशानभूमीमध्ये सुद्धा लाकूड आणि कोळशाऐवजी गॅस किंवा विजेचा वापर करण्यामध्ये सक्ती करणं आणि कचरा व्यवस्थापन, उघड्यावर कचरा जाळण्यावरती सुद्धा सक्ती करणं म्हणजे त्याला बंदी आणणं, अशा अनेक गोष्टींचं नियमावली केलेली आहे. त्याचा उपयोग मुंबई महानगरपालिका आणि सगळ्याच शहरांमध्ये करण्याबद्दल सुद्धा विशेषतः ही एसओपी तरी मुंबई महानगरपालिकेनं 6 नोव्हेंबरला जाहीर केली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या वतीने सुद्धा आपण सूचना देण्यात येतील. आणि दुसरा मुद्दा आपण सांगितला, त्याला माझी फक्त एवढीच आपल्याला दुरुस्ती आहे
की सगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता कॅन्सरच्या पेशंटची संख्या वाढते. महात्मा फुले जीवनदायी योजना आणि आयुष्यमान भारत योजना ही राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची खूप महत्वाची योजना आहे. कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये उपचारांच्या दरामध्येही वाढ केली आणि हॉस्पिटलची संख्या सुद्धा वाढवली. आमची विनंती आहे, आपल्या भागातली जी सगळी चांगली हॉस्पिटल असतील, त्या सगळ्या चांगल्या हॉस्पिटलला या योजनेमध्ये समाविष्ट करा. कारण लोकांना राईट सर्व्हिसेस मिळण्यासाठी एका बाजूला शासनाची हॉस्पिटल आणि जे जे चांगले असतील ती सगळी हॉस्पिटल सुद्धा समाविष्ट झाली तर लोकांना अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा देता येतील. त्यासाठी या सगळ्या लोकांना सुद्धा आपण सगळेजण त्याच्यामध्ये समाविष्ट करू. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य कॅप्टन साहेबांनी जे काही सूचना मांडल्या त्या मंत्री सूचनांमधली महोदय सगळ्यात देतात उत्तर. त्यांचं झाल्यावर तुम्ही द्या. बोला. त्याच्यामधली सगळ्यात एक महत्वाची सूचना होती की मुंबईमध्ये सुद्धा या सगळ्या उपचारासाठी जसं निर्मला सीतारामनजींनी ज्या पद्धतीनं घोषणा केली आणि औषधांच्या मध्ये सुद्धा थोडीशी दरात जी सवलत दिली त्या पद्धतीने आपण करतोय काय. मी मगाशी सुद्धा जे सांगितलं ते परत रिपीट करतो की महात्मा फुले जीवनदायी योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, याच्यामध्ये आपण मोफतच देतोय आणि या मोफत योजनेचा फायदा सगळ्या लोकांना आपण करतोय. त्यामुळे या सगळ्या योजनेकडे लोकांना घेऊन गेलं की निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आणि दुसरा मुद्दा आपण सांगितला की ज्या पद्धतीची केमिकल्स वापरली जातात एकूणच सगळ्या आपल्या चायनीजच्या दुकानामध्ये असेल किंवा आता तुम्ही वाचलं ना? सर्रास सुद्धा वापरले तुम्ही जातात. वाचलं ना? एका बाजूला एफडी असेल, दुसऱ्या बाजूला आम्ही असू किंवा सगळेच आपण लोकप्रतिनिधी सुद्धा याच्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे. तुम्ही वाचलं. आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सगळ्या लोकांना त्याच्याबद्दलच्या सूचना आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस करण्याचा कार्यक्रम आम्ही घेऊ. एकच आहे. कॅप्टन साहेबांचा फक्त एकच मुद्दा राहिला होता की हा. बीएमसीच्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची सुधारणा करा. मगाशीच आपण मुंबईचे 2-3 सन्माननीय सदस्यांनी जे काही सूचना मांडल्या त्या बैठकीमध्ये या विषयावरती सुद्धा जर आपण बैठक घेतली तर निश्चितपणे हा विषय सुद्धा आपण घेऊ. सन्माननीय सदस्य देवेनी फरांदेताईंनी 3 मुद्दे मांडलेत. त्यातला पहिला मुद्दा आहे की नाशिकला सुद्धा टाटाचं मी हॉस्पिटल सांगतो ना, त्याच पुढे पद्धतीचं व्हावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. खरं तर मी मगाशी आपल्याला पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं आणि परत ते रिपीट करतो की ज्याच्यामध्ये आपण एका बाजूला महाराष्ट्रात पहिल्यांदा या कॅन्सरच्या वाढणाऱ्या पेशंटची संख्या बघून आपण L1, L2 आणि L3 अशा पद्धतीच्या 3 त्रिस्तरीय अशा पद्धतीची रचना करून त्याला फंड्स, मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुद्धा सुरू केलं. त्यातलं नाशिकसाठी आपण L2 मध्ये आपण नाशिकचं जे काय आपलं संदर्भीय विभागीय संदर्भ सेवा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपण L2 आपल्या नाशिकच्या शासकीय हॉस्पिटल आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या त्या ठिकाणी आपण L2च्या सगळ्या सेवा टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातूनच देणार आहोत. त्यामुळे ज्या सूचना किंवा जी आपण मागणी केली आहे त्या सगळ्या मागणीची पूर्तता आपण करतोय की ज्याच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना ज्या ज्या आपल्याला सुविधा पाहिजेत त्या सगळ्या सुविधा देण्यामध्ये अतिशय तत्परतेने आपण काम करू. बोला. दुसरं आपण सांगितलं की या सगळ्या कॅन्सरच्या हॉस्पिटलला एकूणच जे काही केमिओथेरपी आणि ह्याच्यासाठी जे काही फंड्स आहेत ते कमी पडतायत. तर स्कीम मध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. फक्त प्रश्न असा आहे की कधी कधी एखाद्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे सुद्धा तिथले स्थानिकचे जे काही अधिकारी असतील किंवा आपले तिथले डॉक्टर्स असतील तर टाळाटाळ करत असतील तर त्याच्याबद्दल आपण सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा एकदा त्या सगळ्याची चौकशी किंवा आपल्याकडे बैठक घेतली तर निश्चितपणे त्याची क्लॅरिटी येईल. त्यामुळे त्याचाही प्रश्न चांगला होईल. तिसरा प्रश्न आपण विचारला मुद्दाम सभागृहाला परत आणखीन एकदा सांगू इच्छितो. बऱ्याच वेळा असं होतं की एका बाजूला ह्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये काय करावं याच्याबद्दलची नियमावली व्हायला पाहिजे असं आपण म्हणत असतो. परंतु बॉम्बे नर्सिंग ऍक्ट की जो आपल्या राज्य शासनाचा बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पेशंट्सनं काय करावं म्हणजे रुग्णाची आचारसंहिता आणि हॉस्पिटलची आचारसंहिता या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी आहे. आपण गेल्यानंतर पहिल्यांदा तिथं रुग्णांनी म्हणजे हॉस्पिटलनी सुद्धा किती उपचार आहेत त्या उपचाराच्या संदर्भातले सुद्धा बोर्ड लावेत अशी कल्पना आहे. पेशंट डिस्चार्ज करताना सुद्धा विशेषतः डेथ झाली असेल तर पैसे सुद्धा मागू नयेत अशा पद्धतीची प्रोव्हिजन आहे. फक्त या गोष्टींची माहिती घेऊन आपण सगळ्यांनी गेलो तर बरेचसे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. माझी विनंती आहे की त्या बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या सगळ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक मोहीम घेतली. त्या मोहिमेतनं सगळ्या हॉस्पिटल्सना अवेअर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा काय असं होत असेल तर आपल्या स्तरावरती सुद्धा आपण सूचना द्याव्यात अशी विनंती. अध्यक्ष महोदय, मुंबईची बैठक लावणार आहे त्याच वेळा नाशिक विभागातल्या सगळ्या आमदारांची सुद्धा आपण बैठक लावू आणि सकारात्मक पुढे जाऊ. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य समीरजी कुणावाल साहेबांनी 2 मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा जो आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की बाबा आताची जी हॉस्पिटल्स आपली सगळी एकूण आहेत खूप महत्वाचा विषय आहे त्यांचा कारण शासनाला पॉलिसी करावी लागेल अशा पद्धतीचा विषय आहे. कारण काय होते बऱ्याच वेळा कॅन्सरचं आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर ट्रीटमेंट होईपर्यंत तो 1st to 4th स्टेज पर्यंत जाऊ शकतो आणि आपण अशा पद्धतीने काम करलो अजून सुद्धा सुविधा अपुऱ्या असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. पेशंट मनातली भीती त्यानंतर पैशाची व्यवस्था आणि मग पुढे निर्णयापर्यंत जायचं असं सुद्धा होत असतंय. आपण जी आता पॉलिसी L1, L2, L3 ची केली त्याच्यामध्ये अगदी जिल्हा पातळीपासून तालुका पातळीवर सुद्धा कसा आपण उपचार करू हे एका बाजूला करतोय. त्याचा उपयोग होईल. पेशंटचा जो एकूण लोड आहे तो कमी येईल याच्यासाठीची उपाययोजना पुढच्या वर्षभरामध्ये अतिशय म्हणजे त्याच्यात चांगले रिझल्ट दिसतील. दुसऱ्या बाजूला
सगळ्या खाजगी हॉस्पिटल्स की जिथं आपण MJPGY ची योजना दिली तिथं सुद्धा या सगळ्या योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करणं आणि उपचार करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळे मंडळी काम करतो. फक्त तिसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला तो सुद्धा महत्वाचा आहे, की एका बाजूला पेशंट डायग्नोज झाल्यानंतर किंवा एकदा उपचार सुरू झाल्यानंतर त्याला वेळेत करण्याबद्दल मात्र थोडीसं गांभीर्याने आम्ही जायला पाहिजे. मला असं वाटतं, की याच्याबद्दल आम्ही एक पॉलिसी करू. कारण खूप महत्वाचं आहे काय, की पेशंट हातात असतो आणि पेशंट जर काय दुर्लक्ष झालं तर हातातून जातोय. ही जी काही वेळ आहे त्याच्याबद्दल काय उपाययोजना करता येईल याच्यासाठी शासन सकारात्मक पद्धतीने विचार करून काही चांगले निर्णय कठोर आम्ही घेऊ.